अगदी मागील आठवड्यामध्ये जी स्पर्धा याच मैदानावरती संपन्न झाली त्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान ज्या खेळाडूने पटकावला तो प्रतीक ठाकूर मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खरं तर आपल्या सर्व ऑफिशियल स्पॉन्सर्सचं देखील आपण या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक अभिनंदन करूयात. कॅगन वॉटर्स खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर हा फक्त ब्रँड नव्हे तर एक आंतरराष्ट्रीय ब्रँड आहे. कारण विराट कोहली, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, हरभजन सिंग आणि आकाश चोप्रा यांच्यासारखे काही मान्यवर या कॅगन वॉटरचा वापर करतात. त्याचबरोबर फुटबॉलचा जर आपण विचार केला तर रोनाल्डो आणि रेनॉल मेसी आणि अगदी त्याच वेळेला जर आपण पाहिलं तर सर्व ॲथलेटिक्स या सर्वांचा जर आपण विचार केला तर सर्व हे या पाण्याचा नक्कीच वापर करतात. आणि अगदी त्याचा जो डेमॉन्स्ट्रेशन आहे ते डेमॉन्स्ट्रेशन आमच्या मुख्य मंचाच्या बाजूला जो असलेला समालोचन कक्ष आहे त्या समालोचन कक्षाच्या बाजूला कॅगन वॉटरचा आपल्याला या ठिकाणी तंबू देखील पाहायला मिळतोय. तर या आणि तिथून आपल्या संपूर्ण परिवाराला सुरक्षित करण्यासाठी आजच कॅगन वॉटरचा वापर करायला सुरुवात करा. अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ते ऑफिशियल स्पॉन्सर्स पाहतो. त्यानंतर टेक्नो मोबाईल आहे, त्याचबरोबर एनर्जी ड्रिंक रिओ बूम एनर्जी ड्रिंक देखील आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर यांची टॅगलाईन आहे रोक के तो देख. आणि अगदी त्याच वेळेला जर आपण पाहिलं तर सिमिरा डायग्नोस्टिक्स हे देखील आमचे ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत. तर सर्व स्पॉन्सर्स आपण करूयात या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आणि जाऊयात मैदानाच्या दिशेनं जिथं पहिल्या चेंडूला सन्मान दिलाय रामदास महानवर रामा. मैदानाच्या आतमध्ये कळंबोली विभागाचं मी म्हणेन नाव अगदी व्यावसायिक दर्जाच्या क्रिकेटमध्ये सर्वात पहिल्यांदा जर कोणी घेऊन केला असेल तर रामदास महानवर रामा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूला सन्मान दिलाय सिंगल या ठिकाणी सांघिक धावसंख्येचं खातं खुलं केलंय. धावा धावफलकावरती दुपारच्या सत्रामध्ये येतात हे आपण सातत्यानं म्हणतोय, परंतु असे सामने मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत नाहीये. पहिल्या सामन्यामध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली 38 आणि दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र पहिल्या सत्रात धावा उभारल्या गेल्या त्या फक्त आणि फक्त 28 धावा. त्यामुळे पहिले दोन षटकं गोलंदाजांचं पहिले दोन सामने गोलंदाजांचं वर्चस्व आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. परंतु इथे गजानन बोडरे अर्थातच भावडे आणि यावेळेला मात्र चेंडू भेटलाय स्लॉट मध्ये आणि अक्षरशः डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. कृपया घेऊन जा. मैदानाच्या आतमध्ये ना आज कळंबोली प्रीमियर लीगने खूप सारे विक्रम मोडीज काढलेत. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू अजिंक्य त्याच्या कॉलरला माईक देण्यात आलाय, तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. अजिंक्य जर माईक ऑन असेल तर आपण त्याच्याशी चर्चा करूयात. अजिंक्य तुझा माईक ऑन असेल तर आपण चर्चा करूयात, कारण एक षटकार आला, एक मोठा षटकार पाहायला मिळाला. मॅच ऑन झाली आहे. अजिंक्य काय म्हणशील या मॅच बद्दल, कारण सामना आता सुरू झाला असं वाटायला लागलंय. सामना नक्की सुरू झाला या षटकार लागल्यानंतर. आम्ही तेच कमबॅक करू. अजिंक्यशी चर्चा करूयात. वळूयात समालोचन कक्षामध्ये. पुन्हा एकदा विकी पाटील यांचं लक्ष वेधून मी जो आपला कॅश प्राइज आहे ते कृपया कलेक्ट करण्यासाठी आपण या ओव्हर कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अजिंक्य याच्या सोबत आपण चर्चा करणारच आहोत. यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये जय सर आपल्याला अजिंक्य पाहायला मिळतोय. अगदी एक महत्वपूर्ण खेळाडू आहे, छोटा बाहुबली म्हणून देखील त्या खेळाडूची ओळख आहे. आणि ज्यावेळेला तो आपल्या दिशेने येईल मंचाच्या दिशेने, इथे मात्र लाऊड अपील आणि हे अपील मात्र उचलून धरलंय. षटकार आल्यानंतर मात्र प्रत्युत्तर येणं गरजेचं होतं, ते प्रत्युत्तर आलंय आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन.
महत्वाचा फलंदाज आहे, एक विस्फोटक आणि आक्रमक फलंदाज म्हणून गजानन बोर्डेची ओळख आहे. अनेक व्यावसायिक स्पर्धांमध्ये हा खेळाडू सातत्यानं पाहायला मिळतो, परंतु इथे संयम राखू शकला नाहीये. क्रिकेटमध्ये संयम हा सर्वाधिक महत्वाचा असतो, नफ्स कंट्रोल करणं हे सर्वाधिक महत्वाचं असतं आणि इथे मात्र एकाच आपण पाहतो हॅलो किड्स विरुद्ध डीडीएसआर ग्रुप या दोन संघादरम्यानची ही लढत अजिंक्य आपल्या समोर या ठिकाणी जुळले जाईल. अजिंक्य पहिल्या षटकाचा खेळ संपला, 13 धावा धावफलकावरती आल्या. काय म्हणाल, जो निर्णय घेतला होता ज्यावेळेला नाणेफेकीचा कौल जिंकला त्यावेळेला किती धावा, त्यावेळेला चांगला चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडूला वळत घेतलाय. येस अजिंक्य
थोडासा टेक्निकल इश्यू जरूर आहे, मगाशी पण कनेक्ट झालो होतो थोडासा. तर नक्कीच पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. गोलंदाजीमध्ये गोलंदाज यावेळेला थोडंसं जागा बनवण्याचा प्रयत्न केला. ऑन साईडला चेंडू टार्गेट केला. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक जरूर चेंडूवरती येत आहे. तोपर्यंत मात्र 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला दुपारच्या सत्रामध्ये थोडंसं कष्ट हे नक्कीच मैदानावरती करावे लागतील, कारण धावा पहिल्या 2 सामन्यांमध्ये आपण ज्या प्रकारचं चित्र पाहिलं, विकेटचं बिहेवियर पाहिलं, थोडंसं गोलंदाजांना मदत करणारी विकेट. खरं तर दुपारच्या सत्रामध्ये गोलंदाजांना मदत मिळणं हे थोडंसं अपेक्षेच्या पलीकडचं आपल्याला चित्र मैदानावरती पाहायला मिळते. परंतु गुणवत्ता स्पर्धेचं खरं तर ही गुणवत्ता आहे आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक जण आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. खरं तर पीटीसीच्या संपूर्ण टीमचं देखील आपण कौतुक करूयात. आज मी म्हणेन की बेस्ट 11 आज पीटीसीनं देखील मैदानाच्या आतमध्ये उतरले आहे, कारण अक्षय भगत सकाळच्या सत्रामध्ये आपल्यासोबत होते. आज जर आपण पाहिलं तर मोरे देखील आपल्यासमोर या ठिकाणी जुडले गेलेत आणि त्यांची जी बेस्ट ऑफ द बेस्ट टीम आहे ना, ती मात्र आज पीटीसीची आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. आणि एक दर्जेदार मी म्हणेन व्यावसायिक स्पर्धा ज्या आपण पाहतो, अगदी इंटर कॉलनीतील ही कळंबोली प्रीमियर लीगची स्पर्धा आज मात्र चर्चेचा विषय ठरली आहे. सर्वांच्याच ओठांवरती मात्र या स्पर्धेचं कौतुक आहे आणि या सर्वांचं श्रेय जर कोणाला जातं तर आमच्या 3ही आयोजक अर्थातच सन्माननीय विजय शेठ खनावकर साहेब, हनुमंतजी चौधर साहेब आणि त्याचबरोबर दिनकरजी बोबेडा साहेबांचा हे अथक परिश्रम आहेत. त्यांच्या साथीला जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं मलादा यांचं देखील सहकार्य सर्वाधिक महत्त्वाचं आहे. संदीपजी टुबे असतील, त्यानंतर अजयजी सूर्यवंशी असतील, ही काही अशी नावे आहेत की जी या स्पर्धांना यशस्वी होण्यासाठी सातत्यानं झटताना आपल्याला पाहायला मिळालीत. अगदी प्रभात अंबोरे देखील असतील, खूप सारी नावं आहेत. खरं तर प्रत्येकाचं योगदान हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. यावेळेला ऑन द नी झालाय, फटका एक्झिक्यूट करायचा होता ऑन साईडला, स्क्वेअर लेग गाडी मिड विकेटच्या दिशेनं, परंतु चेंडू आणि बॅटचा अपेक्षित संपर्क पाहायला मिळत नाहीये. 2 खेळाडू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आहेत. एकीकडे जर आपण पाहिलं तर किसन आणि गणेश तलवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खरं तर गणेश तलवारवरती देखील विश्वास दर्शवला गेला. DTSR ग्रुपच्या माध्यमातून या खेळाडूला आपल्या संघामध्ये स्थान दिलं गेलं. या वर्षीचा क्रिकेट हंगामाचा जर फॉर्म आपण पाहिला, ही खेळाडू खूप चांगली गुणवत्ता आपल्या संघासाठी त्यानं नेहमी सादर केली, परंतु इतर खेळाडूकडनं म्हणावी तशी साथ मात्र या खेळाडूला मिळाली नाही. परंतु गणेश तलवार नेहमीच आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न हा मैदानावरती प्रामाणिकपणे करताना आपल्याला यावर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये जरूर पाहायला मिळाला. यावेळेला स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं तर किसन आहेत. दुसऱ्या षटकामध्ये चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. गोलंदाज आहेत दुसऱ्या षटकामध्ये विलास कदम. विलास कदमचा जर आपण विचार केला, यावेळेला आउटसाइड द ऑफस्टम्पचा चेंडू होता. स्क्वेअर कट काढण्याचा प्रयत्न, सिंगल मात्र या ठिकाणी येते. खरं तर बॅकअप आहे एक अजित पाटील, आय थिंक त्या ठिकाणी बॅकअपच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 19 धावफलकावरती आलेत. खूप चांगलं कमबॅक राहिलंय दुसऱ्या षटकामध्ये. विलास कदमचा अवघ्या 6 धावांचं हे षटक मात्र त्याच्या माध्यमातून हाताळलं गेलंय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि 2 गडी बाद 19 धावफलकावर. तर वेळेची नोंद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 9 मिनिट 27 सेकंद पहिल्या 2 षटकांसाठी घेतली गेलेत. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं पूर्ण करायचे आहेत. दोनही संघाच्या खेळाडूंनी याची मात्र विशेष नोंद घ्यायची. वेळेचं निर्बंध आहे मित्रांनो आपल्याला. तर स्पेलमध्ये बदल होतो. या ठिकाणी गोलंदाज येत आहेत धीरज स्वप्नील, माफ करा, या ठिकाणी स्वप्नील पहिल्या चेंडूवरती स्वप्नीलचं स्वागत मात्र केलंय. वेलकम टू द क्रीज सांगणारा फलंदाज किसनच्या बॅटमधून बिगेट षटकार.
या अर्थानं जर आपण पाहिलं तर किसन शिंदेची बॅट देखील मैदानाच्या आतमध्ये तळपताना पाहायला मिळते. खरं तर एक रणनीती अनुसार किशन शिंदे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओळखते वाऱ्याची दिशा, दुपारचं सत्र आणि ज्यावेळेला हायवे एंडकडनं गोलंदाजी होते. खरं तर 3 षटकं मिळतात हायवे एंडकडनं गोलंदाजीची, पहिलं, तिसरं आणि 5वं षटक. आणि इथे मात्र थोडासा आक्रमक होण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर झालेला चेंडूला केले छेडखानी आणि त्याचा परिणाम फलंदाज किसन बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज चौकार किंवा षटकार लगावल्यानंतर मात्र काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करण्याच्या प्रयत्नामध्ये आपली महत्त्वपूर्ण विकेट मैदानातून गमावत असताना, परंतु ज्या खेळाडूची सातत्यानं या मैदानावरती चर्चा राहते असा खेळाडू यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक जेन्युइन ऑलराऊंडर, एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आणि सातत्याने या मैदानावरती अनेक विक्रम ज्या खेळाडूच्या नावावरती आहेत. अगदी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाऊन देखील या खेळाडूंना आपल्या खेळाचा बोलबाला नेहमीच तमाम क्रीडा रसिकांसमोर आणलाय. असा एक दर्जेदार खेळाडू अर्थातच सुरेश मोहिते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सुरेश मोहिते सर्वाधिक महत्वाचा खेळाडू, रामदास महानवर, सुरेश मोहिते हे 2 अशी नावे आहेत या संघातील. गजानन बोडरे, त्यानंतर किसन शिंदे, ही अशी काही नावं आहेत की ज्या सातत्यानं कळंबोली क्रिकेटच्या चर्चेमध्ये राहणारी नावं आहेत. आणि अगदी त्याच वेळेला जर आपण पाहिलं तर प्रतीक ठाकूर असतील, विलास गोलंदाजीच्या बोगल्यावरती आपल्याला हे 2 आघाडीचे शस्त्र पाहायला मिळाले. आणि त्यानंतर मात्र स्वप्नील नेवसेवरती दर्शवलेला विश्वास, या संघामध्ये दिलं गेलेलं स्थान आणि या संघात आपल्या महत्वाची भूमिका ओळखत असताना स्वप्नीलला मात्र या ठिकाणी विकेट मिळवून दिली आहे. यावेळेला जोरकस फटका लगावण्याचा प्रयत्न गरज आहे का? खरं तर 3ऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. यानंतर तब्बल 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे आणि एखादं षटक 15-20 धावांचं हे नक्कीच तुम्हाला एका चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाऊ शकतं, हे ओळखणं गरजेचं आहे. इथे संयमानं खेळ, कारण प्रत्येक वेळेला क्रिकेट इज नॉट अबाउट अ 6s and 4s, इट्स अबाउट अ सिंगल अँड डबल ऑल्सो. या ठिकाणी सिंगल आली आहे. खरं तर जोरकस फटका लगावण्याचा मानस होता. चेंडू बॅटचा संपर्क अपेक्षित होऊ शकला नाही. या बॅटीचा इनर एज घेऊन चेंडू गेला इस्टॅनचा मागे आणि तिथे मात्र सिंगल ही धावफलकावरती अंकित केली गेली. सुरेश मोहिते इज ऑलवेज अ बिझी क्रिकेटर, नेहमीच स्वतःला व्यस्त ठेवणारा क्रिकेटचा खेळाडू आहे. अगदी क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो, फलंदाजी असतो, नेहमीच आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न या खेळाडूचा सातत्यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये आणि प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. धावांकरता संघर्ष, 26 धावा धावफलकावरती आहे. 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. खरं तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 13 धावा धावफलकावरती होत्या. 2रं षटक विलासनं हाताळलं, ज्यामध्ये फक्त आणि फक्त 6 धावांचं हे षटक राहिलं. आणि इथे मात्र जर आपण पाहिलं तर स्वप्नीलवरती दर्शवला गेलेला विश्वास, पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला, परंतु षटकारानंतर मात्र खूप चांगलं कमबॅक स्वप्नीलचं देखील आपल्याला गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालं. सुरेश मोहिते खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर धावसंख्येला आकार देण्याची सर्वाधिक महत्वाची जबाबदारी सुरेश मोहितेच्या खांद्यांवरती असणार आहे. रामदास महानवर याच्या नेतृत्वाखाली खेळत असताना सुरेश मोहिते एका निर्णायक इनिंग या मैदानावरती साकारणार का? कारण धावांसाठीचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि या संघर्षाला जर योग्य न्याय द्यायचा असेल तर मात्र सुरेश मोहितेला शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती उभा राहणं गरजेचं आहे. इथे क्षेत्ररक्षक चेतन चेंडूवरती येत आहेत, तोपर्यंत मात्र सिंगल ही धावफलकावरती अंकित केली जाईल. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रतिषटक 9च्या सरासरीनं 3 गडी बाद 27. जसा संपेल लगेच टॉस खेळला जाणार आहे. तर 3 षटकांच्या समाप्ती अखेर 9.33च्या सरासरीनं 28 धावा धावफलकावर आहेत. इट्स 28 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 28 धावा धावफलकावर आहेत. पहिलं षटक हाताळलं गेलं, गोलंदाज होते प्रतीक ठाकूर, धावा खर्च केल्या एकूण 13. 2रं षटक हाताळलं गेलं, गोलंदाज विलास
कदम ज्यांच्या माध्यमातून धावा खर्च केल्या गेल्या 6 आणि तिसऱ्या षटकामध्ये मात्र आपण पाहिलं तर 9 धावांचं हे षटक राहिलं आहे जे हाताळलं स्वप्नील नेवसे नाव. चला या पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी दोनही संघनायक उपस्थित राहायचं आहे. खरं तर आणखीन एक आज 6 लढती आपण या ठिकाणी पाहणार आहोत जयेश सर आणि 6ही लढती रोमर्सच्या होणार यातील मात्र शंका नाहीये. गोलंदाजीमध्ये परिवर्तन या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक 4थं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. गोलंदाज आहेत व पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते आणि पाण्याची मागणी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये होते आपण पुन्हा एकदा आपल्या ऑफिशियल स्पॉन्सर्सकडे वळूया. टेक्नो मोबाईल खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर मोबाईलच्या दुनियेमधील आणखीन एक असं नाव की जे सातत्यानं चर्चेमध्ये राहिलं आहे. टेक्नो मोबाईल अद्ययावत पद्धतीचे स्मार्टफोन्स उपलब्ध आपल्याला या ठिकाणी नक्कीच आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर फुल पॉवर एनर्जी ड्रिंक रिओ बूम रोग के तो देख हे टॅगलाईन असं अगदी प्रत्येक खेळाडूच्या शरीरामध्ये ऊर्जा भरण्याचं काम हे आपल्याला या रिओ बूमच्या माध्यमातून खरं तर या ठिकाणी रिओ बूम उपलब्ध आहेत. आणि अगदी त्याचबरोबर जर पाहिलं तर आमच्या समालोचन कक्षाच्या ठीक बाजूला एनर्जी कॅगन वॉटर देखील उपलब्ध आहे. यस सर. या पण प्रसन्नबाई या ठिकाणावरती उपस्थित आहेत. मी किशोरजी खानावकर साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण प्रसन्नबाई यांचा यथोचित मानसन्मान करावा. या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित असणारे प्रसन्नबाई यांचा सन्मान आपण करतो आहोत. स्वागत नसे हा तर आहे जिव्हाळा. प्रसन्नाबाई आपल्या पदमस्पर्शाने पावन झाला हा क्रिकेटचा सोहळा सन्मानित करतो आहोत की या स्पर्धेच्या माध्यमातून मायेची उबदार शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट देऊन आपण प्रसन्नबाई यांचा यथोचित मानसन्मान करतो आहोत. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर नक्कीच या ठिकाणी मात्र ऑन साइडला चेंडू पाहिला दिशा आणि त्यानंतर मात्र केवळ गोलंदाजाच्या वेगाचा केलाय वापर. चेंडूला दिले दिशा आणि फायलेग मधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. मात्र अप्रतिम संगीत आणि त्याचबरोबर तितकाच दर्जेदार फटका. मी सुरुवातीलाच म्हटलं की सुरेश मोहिते ही सर्वाधिक महत्वाची विकेट असणार आणि इथे मात्र अगदी बिग 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 हिट डीप मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. आणि या मैदानावरती नेहमीच चर्चेमध्ये राहणारा खेळाडू सुरेश मोहिते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपली उपयुक्तता दाखवत असताना एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि निर्णायक क्षणाला मात्र त्याची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलते आणि या षटकारानं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 3 गडी बाद 38 धावा. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाजावरती दबाव बनवण्याचा प्रयत्न. यावेळेला टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू डाव्या इष्टीला सोडून जातोय. एनिथिंग आउटसाइड द लेग स्टंप इट इज कॉल्ड वाईड आणि पंचांचा मात्र अवांतर चेंडूचा इशारा होतोय. अवांतर धावेनं सांघिक धावसंख्येमध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतोय. 39 धावा धावफलकावरती येत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं स्क्रीनवरती यावेळेला आदरणीय विजय शेठ खानोकर साहेब जे प्रमुख आयोजक आहेत या स्पर्धांचे माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका हे देखील या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटत असताना आणि त्याचबरोबर सन्माननीय प्रसन्न साहेबांचं देखील या मंचावरती आपल्याला शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळत आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. मी सुरुवातीला म्हटलं होतं की ही इज ऑलवेज अ बिझी क्रिकेटर. नेहमी सातत्यानं आपला सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न तो नेहमीच करत असतो. सामना कोणताही असो स्पर्धा कोणतीही असो मी माझं सर्वोत्तम खेळ मैदानावरती देणार या आत्मविश्वासानं जणू हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 धावा धावफलकावरती आल्यात आणि 41 धावा ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या आता मात्र या संघानं आपल्या नावावरती केली आहे.
खरं तर कितपत धावांपर्यंत मजल मारला जाणार. मध्ये जर आपण पाहिलं तर प्रोजेक्टेड स्कोरची एक पट्टी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली होती आणि त्यामध्ये अगदी 17 धावांच्या सरासरीनं जर धावा आल्या, सुरुवात जर आपण पाहिलं तर 59 हे लक्ष्य या ठिकाणी असणार आहे. जर याच धावगतीनं धावा धावफलकावरती येत राहिल्या तर 59 धावा या नक्कीच आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतील आणि एनिथिंग अराउंड 60 किंवा 65+ हे एक आव्हानात्मक लक्ष जरूर असू शकतं. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू फेकला गेला आहे, परंतु लाईन जर पाहिली तर थोडीशी उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू आणखीनच बाहेर निघालाय. अगदी स्क्रीनवरती आपण पाहू शकता. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडूनं हातभार वळण घेतलंय आणि हेच कारण आहे की पंचाने मात्र हा चेंडू अवांतर घोषित केलाय. अवांतरच्या बरोबरीनं संघ पुढे सरकलाय. 42 धावा धावफलकावरती आल्यात. सुरेश मोहिते 6 चेंडूंचा सामना केलाय. 14 धावांचं योगदान या इनिंगमध्ये राहिलंय. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, सरळ बॅटनं धावा येत असताना अशा प्रकारच्या फटक्याची गरज होती का याबद्दलही चर्चा केली जाते. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्यानंतर सिंगल 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 हे देखील तितकंच महत्वाचं असतं. सिंगलनं गोलंदाजाच्या मानसिकतेवर तुम्ही आघात करू शकता. सिंगलनं प्रत्येक सिंगल नंतर गोलंदाजाला त्याची लाईन आणि लेंथ बदलावी लागते. खरं तर हे कुठेतरी कॅल्क्युलेशन माइंडमध्ये सेट करणं गरजेचं आहे. यावेळेला हात खुले करण्याची संधी आणि डीप मध्ये कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाही आहे. इनफिल्ड क्लिअर, चेंडू सीमारेषा पार, चौकार. ठिकाणी गोलंदाज विश्वास जाणवल्यावरती मात्र हल्ला बोल केला जातोय आणि याच रणनीती अनुसार या खेळाडूला मात्र मागे राखून ठेवलं गेलं होतं. गजानन बोंडरे त्यानंतर रामदास महानवर यासारख्या खेळाडूनंतर हा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आला. तब्बल 3 विकेट्स गमावल्यानंतर 5व्या क्रमांकावरती हा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि काय कमालीचा खेळ केलाय. यावेळेस जोरकास फटका, परंतु एलिव्हेशन आहे का, क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत मात्र चेंडू जातोय वन बाउन्स इनटू द फेन्स. आणखीन एक दर्जेदार चौकार. हे भाष्य आपण केलं होतं पहिल्या सत्रामध्ये ज्यावेळेला पहिल्या षटकाचा खेळ सुरू होता. येस सर. या आपण दोन्ही टीमचे कॅप्टन पुन्हा एकदा इन्व्हाइट करतोय. दोस्ती 11 आणि रामदास शेवाळे प्रतिष्ठान टीमचा कॅप्टन. चला टॉस साठी या. दोस्ती 11 टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. रामदास शेवाळे प्रतिष्ठान टीमचा कॅप्टन. आम्ही आपलं लक्ष वेधतोय. विनोद बिल आपलं लक्ष वेधूया. चला टॉस साठी त्वरित येऊन उपस्थित व्हा. थँक्यू. तर पहा जयेश सर, मैदानाच्या आतमध्ये अगदी पहिल्या 2 सामन्यांमध्ये गोलंदाजांचा बोलबाला आपण पाहिला, परंतु या षटकामध्ये तब्बल 22 धावा या स्पर्धेतलं सर्वात महागड षटक आपल्याला पाहायला मिळालं. विलास कदम या गोलंदाजावरती मात्र केला गेला हल्ला बोल. यॉर्कर किंग म्हणून ज्या गोलंदाजाची ओळख आहे त्या गोलंदाजावरती मात्र सुरेश मोहितेनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. 22 धावांचं हे षटक आलं आणि सामना जर पाहिला तर धावा मात्र धावफलकावरती पाहायला मिळतात. 9 चेंडूंचा सामना केलाय सुरेश मोहितेनं. 2 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि तब्बल 22 धावांचं योगदान देत असताना कमालीचा खेळ मात्र त्यांना मैदानावरती साकारलाय. स्ट्रायकिंग एंडला यावेळेला आपण पाहतोय गणेश तलवार. आता गणेश तलवारकडे एक मात्र पर्याय आहे. शेवटच्या षटकामध्ये सुरेश मोहितेला स्ट्रायकिंग एंडवरती जास्तीत जास्त संधी देणं, परंतु अंतिम षटक घेऊन गोलंदाज आहे तुषार जळे. आणखीन एक वेगवान आणि तेज सर्रास गोलंदाज, एक युवा गोलंदाजावरती विश्वास दर्शवला गेलाय आणि इथून मात्र पहिल्या चेंडूवर जोरकस फटका. गरज होती का? सुरेश मोहिते फॉर्म मध्ये असताना तुम्ही एक चेंडू वेस्ट करणं हे खरं तर थोडंसं मी चुकीची रणनीती. खरं तर गणेश तलवार देखील पहिल्यापासून मैदानावरती उभा आहे, परंतु अशा परिस्थितीमध्ये जो खेळाडू फॉर्ममध्ये आहे त्या खेळाडूच्या फॉर्मचा वापर करणं हे सर्वाधिक महत्त्वाचं. इथे पहिल्या चेंडू
डॉट बॉल आलाय. तुषार सुटकेचा निश्वास जरूर सोडला असेल. खरं तर खूप मोठी जबाबदारी दिली गेली आहे. धाव फलकावरती आपण पाहतोय 3 गडी बाद. 50 यावेळेला पुन्हा एकदा जोरकस फटका लगावण्याचा मानस. इथे काय होणार? चेतन चेंडू जज करताय. झेल कंप्लीट केला जातोय. आणखीनही वाट पाहावी लागेल. सुरेश मोहिते नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल तर नवीन फलंदाज असेल स्ट्रायकिंग एंडला. षटकामध्ये मी म्हणेन खेळ कुठेतरी फाईट बॅक करत असताना गोलंदाजीच्या माध्यमातून तुषार जळे विश्वास दर्शवला गेला युवा गोलंदाजावरती. परंतु यावर्षीचा क्रिकेट हंगाम जबरदस्त कामगिरी राहिली आहे तुषार जळेची. आपल्या संघासाठी आपल्या घरेलू संघासाठी मात्र आघाडीच्या गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये या खेळाडूला आपण सातत्याने या मैदानावरती पाहतो. आणि अंतिम षटक स्लॉगवर फेकण्याची जबाबदारी इथे दर्शवली गेली या गोलंदाजाच्या खांद्यावरती. जो विश्वास दर्शवला गेला खऱ्या अर्थानं लिलाव प्रक्रियेमधून या खेळाडूची निवड केली गेली. आणि अगदी सुरुवातीला आम्ही सकाळच्या सत्रामध्ये देखील म्हटलं की प्रत्येक खेळाडूला त्याच्या गुणवत्तेच्या आधारावरती मात्र संघामध्ये स्थान दिलं गेलंय. प्रत्येक संघनायकानं प्रत्येक संघ मालकाने प्रत्येक खेळाडूवरती विश्वास दर्शवला आणि त्याची जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेच्या आधारावरती मात्र आपल्या संघामध्ये त्या खेळाडूला स्थान दिलं गेलं. यावेळेला सरळ बॅटनं चेंडू खेळलाय प्रसाद टावरे. आल्या मात्र षटकारानं आपली ओळख दर्शवतोय. खरं तर जे काम अधुरं राहिलंय ते काम पूर्ण करण्यासाठी या खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर षटकार. टॉस साठी कृपया लवकरात लवकर या. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. रामदास शेवाळे प्रतिष्ठान टीमचा कॅप्टन विनोद चला लवकरात लवकर या. दोस्ती टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर नक्कीच या ठिकाणी षटकार आलाय. या स्पर्धेतला तिसरा फलंदाज ज्यानं षटकारानं आपल्या डावाची सुरुवात केली आहे. परंतु षटकारानंतरचा चेंडू थोडासा बिवडेन गोलंदाजाचा घातक ठरलाय. परंतु इथे प्रसादनं सिंगल दिली आहे. पहिल्या 2 चेंडूवरती निर्धाव विकेट. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती षटकार. चौथ्या चेंडूवर सिंगल. खरं तर या षटकामध्ये सुरेश मोहितेला 5व्या चेंडूवरती स्ट्रायकिंग एंडवरती येण्याची संधी मिळते. 9 चेंडूंमध्ये 22 धावांचं योगदान सुरेश मोहितेचं या मॅचमध्ये राहिलंय. एक जबरदस्त इनिंग त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. धावांचा विचार केला तर 57 धावा धावफलकावरती आल्या आहेत. म्हणजे पहिलं जे लक्ष्य होतं जे उद्दिष्ट होतं 60 ते 65 धावांचं खरं तर या मैदानावरती कोणतीही धावसंख्या सुरक्षित मानली जात नाही. आणि खास करून जर प्रतीक ठाकूरचा संघ समोर असेल यावेळेला जोरकस फटका लगावण्याचा मानस क्षेत्ररक्षक जेलच्या खाली येतोय. अजित कामटे कंप्लीट करतोय जेल आणि फलंदाज सुरेश मोहिते बॅक टू द पॅव्हिलियन. खरं तर इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा मानस दर्शवला गेला. एलिव्हेशन देता आलं नाहीये. सुरुवातीला शफल केला होता आणि तुषार जळे एक असा गोलंदाज आहे की जर तुम्ही त्यासमोर पावलांचा वापर कराल तर मात्र तो खेळाडू नक्कीच तुम्हाला चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येऊ देणार नाही. चला जी प्लेईंग 11 आपण या ठिकाणी देतात तर त्या प्लेईंग 11 मध्ये खेळाडूची नावं नमूद करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. दोनही टीम्स टॉससाठी आलेल्या दोनही टीम्सच्या संघनायकाला विनंती. आता मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा मानस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आणि आल्या रोहितनं मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा मानस. निर्धाव चेंडूचे होते सांगता. खेळाचा पूर्वार्ध इथे समाप्त झालाय. चांगलं कमबॅक राहिलंय. षटकार जरूर आलाय या षटकामध्ये परंतु धावा मात्र खर्च केल्या तुषारनं या षटकात फक्त आणि फक्त 7. आणि महत्वपूर्ण 2 फलंदाज त्यानं तंबूच्या आश्रयाला पाठवले. अंतिम षटकामध्ये जबरदस्त कमबॅक. धावा धावफलकावरती आल्या 5 गडी बाद 57 आणि विजयासाठी लक्ष्य 58 धावांचं. या आपण टॉस करतो आहोत. दोस्ती 11 आणि रामदास शेवाळे प्रतिष्ठान टॉस केला जाईल प्रसन्नाबाई यांच्या शुभ हस्ते. हेड इज अ कॉल. इथे टेल आला. टॉस जिंकला दोस्ती 11 या टीमने. मी विनंती करेन प्रसन्नाबाई यांना कृपया आप स्टेज पे विराजमान हो जाइए. थँक यू व्हेरी मच. दोस्ती 11 टॉस इथे जिंकलाय. आपण अरविंदशी जुडूयात. अरविंद डेगडे काय म्हणशील पहिल्या मॅचचा टॉस तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट होता कारण दोस्ती 11 प्रथमतः टॉस जिंकून काय डिसिजन घेईल? फिल्डिंग
फिल्डिंग करण्याचा निर्णय तुम्ही घेताय, का म्हणाल एकंदरीत आज युवा खेळाडूंना किती संधी देता तुम्ही? कोणकोणते खेळाडू तुमच्यामध्ये असतील ज्यांच्याकडे जास्तीचं लक्ष असेल? सागर, वैभव आणि सुरेश. सागर, वैभव, सुरेश या 3 खेळाडूंकडे तुमचं जास्तीचं लक्ष असणार आहे. एकंदरीत या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय म्हणाल आणि पहिली मॅच प्रतिस्पर्धाला किती रोखण्याचा प्रयत्न कराल? एक 50च्या आसपास रोखण्याचं. स्पर्धेबद्दल काय म्हणाल? कसं वाटतं आयोजन? या पर्वाचं 4थं पर्व या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. अरविंद फार कमी बोलतो. त्याने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. काय म्हणाल, टॉस तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट राहिला असता? टॉस तुम्ही जिंकला असता तर डिसिजन काय घेतला असता? टॉस आम्ही जिंकलो असतो तर आम्ही पण फिल्डिंगच घेतली असती, कारण की हा ग्राउंडचं वैशिष्ट्यच आहे, जो टॉस जिंकतो तो अगोदर फिल्डिंगच करतो. आता बॅटिंग तुम्हाला करायची आहे, किती धावा बनवण्याचा प्रयत्न करेल? विनोद, स्वतः पोलीस दलामध्ये देखील आहात, टॉस तुम्ही जिंकला आहात, या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? बॅटिंग करा, टॉस हरला आहात, बॅटिंग करायची आहे, किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल आणि या स्पर्धेबद्दल एकंदरीत? सकाळपासून बघितलं तर आपण 3 मॅचेस झाल्या, 2 मॅचांमध्ये तर 40च्या आतच सर्व टीमा थांबवल्या गेल्या. आता ही तिसरी मॅच आहे जी 50+ झाली, तर आम्ही पण प्रयत्न करू की 50पर्यंत रन काढण्याची. विनोदकडून किती अपेक्षा असतील? पोलिसी खाके आम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल का? धावा जास्तीच्या बनवण्याच्या अपेक्षा असतील का ॲज अ कॅप्टन म्हणून? आता आमची टीम आहे रामदास शेवडे प्रतिष्ठान, त्यांनी तर मला आयकॉन घेतला आहे. आता मी तर परिपूर्ण प्रयत्न करणार की माझ्या टीमला जास्त धावा काढून देण्याचा. तुमच्या संघामध्ये असे कोण युवा खेळाडू आहेत? कारण एखादी प्रीमियर लीग स्पर्धा युवा खेळाडूंची खोज म्हणूनच ओळखली जाते. कळंबोली प्रीमियर लीगमध्ये तुमच्याकडे असे कोणते युवा खेळाडू आहेत की जे या पर्वामध्ये आम्हाला पाहायला मिळतील आणि ज्यांच्याकडून अपेक्षा असेल तुम्हालाही? जसं झालं की आमच्या खात्यात राजेंद्र नरडे, मंगेश बागुल हे आहेत, गणेश वत्रे आहे, त्यानंतर उमेश आहेत, भरपूर आहेत प्लेयर चांगले खेळण्यासारखे. आता बघूया ऑन फील्ड कसं खेळतात. मी एक चांगली मॅच पाहायला जाऊ? ओके सर, नक्कीच. खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात दोन्ही टीमला. दोस्ती 11 वेन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. या आपण एक फोटो सेशन घेऊयात, तदनंतर वळूयात ऑन गोईंग मॅचकडे. थँक्यू. तर पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि कुठेही जाऊ नका मित्रांनो, पाहत राहा, ऐकत राहा. KPL 2024 पर्व 4थ्या आणि जसं खेळाचा उत्तरार्ध होईल सुरू, या जुडले जाऊयात व्हॉइस ऑफ महाराष्ट्र जयेशजी भोसले सरांबरोबर. हॅलो, चेक. धन्यवाद प्रवीणजी. अर्जुनी सरांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. या मॅचच्या दरम्यान एक दर्जेदार क्रिकेटची पर्वणी आपण पाहतोय, अनुभवतोय. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक महत्वपूर्ण सामना आपल्या भेटीला येत असताना आपण पाहतोय, जिथे या मॅचचा टॉस जिंकला होता तो अर्थात हॅलो किड्स टीमने. दीपक जी चौहान यांच्या मालकीचा संघ आदित्यप्रिया लॉजिस्टिक या नावाने हा संघ महाराष्ट्रभर, भारतभर संपूर्ण खेळत असताना पाहायला मिळतो. परंतु या स्पर्धेच्या दरम्यान हॅलो किड्स या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. प्रतीक ठाकूर याच्या नावा खांद्यावरती संपूर्ण ही सामन्याची धुरा सुपूर्द करण्यात आली आहे. टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांनी घेण्यात आला होता. हॅलो किड्स हे त्यांच्या प्री स्कूलचं असं नाव आहे, दीपक जी चौहान. आणि अत्याधुनिक सोयी सुविधांनी लुप्त असणारं असं हे स्कूल, प्री स्कूल मैदानाच्या आतमध्ये. अगदी त्याच वेळेला DDSR ग्रुप, राहुलजी हजारे यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. धावांची लयलूट झाली या मॅच मध्ये. प्रवीणजी अर्जुने सरांनी निश्चितच उल्लेख केला, पहिल्या मॅच मध्ये धावा बनला नाही, दुसऱ्या मॅच मध्ये धावा अजिबातच बनल्या नव्हत्या, परंतु तिसऱ्या सामन्यामध्ये धावांची लयलूट झाली आहे. ही क्रिकेटची पर्वणी आपण पाहतोय. आपली परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन जपणाऱ्या क्रिकेटचं पर्व आपल्याला पाहायला मिळते. ना स्वार्थासाठी ना मोठेपणासाठी. एक स्पर्धा क्रिकेटच्या उत्कर्ष आणि उत्कृष्टतेसाठी, जी मात्र आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आयोजकांचं कौतुक करायला हवं. आज एकंदरीत एकही राजकीय बॅनर नाही आहे या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण ही स्पर्धा ही राजकीय व्यासपीठासाठी नव्हे तर एकंदरीत एक चांगल्या दर्जेदार क्रिकेटच्या आयोजनासाठी ओळखली जाते. आणि 4थं पर्व आपण पाहतोय. आता फ्लॅग्स मात्र फडफडू लागल्यात, हवांचा ओघ वाढू लागलाय, हवाही सुटू लागली आणि धावाही. मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी अजित पाटील प्रतीक ठाकूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ॲज अ कॅप्टन नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. तर पहिले षटक गोलंदाज सज्ज होईल
संदीप नरोडे गोलंदाजी मार्क वरती. संदीप नरोडे गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पहिला बॉल, गोलंदाज सज्ज. पहिला बॉल लॉंग ऑनला फेकून दिलाय. स्टेट डाऊन ग्राउंड ओव्हर दी बॉलर हेड, साईड स्क्रीनच्या अगदी समोर. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, चौकार. मिळाला अजित पाटील यांच्या बॅट मधून. डाऊन द ग्राउंड पहिला बॉल ते फेस करत होते आणि स्टँड अँड डिलिव्हर्ड अशा रीतीचा हा स्ट्रोक पाहायला मिळाला होता. स्वतः कोच आहेत. खोला टाकला ऑन साइडला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक सापळा रचलाय आणि त्या सापळ्यामध्ये मासा अलगत अडकावा त्या रीतीने या ट्रॅप मध्ये खेळाडू क्रमांक पहिला अजित पाटील बाद. आतमध्ये अजूनही उभा आहे. धाबा महत्वाच्या राहतील, धाबा गोळा कराव्या लागतील. मॅच इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी. जिथे प्रतीक ठाकूर याच्या नावावरती मॅन ऑफ द सिरीजची बाईक देखील त्याच्या नावावरती या स्पर्धेमध्ये अर्थात या आधीच्या स्पर्धेमध्ये नमो चषकामध्ये पाहायला मिळाली होती. 24 जानेवारीमध्ये ही स्पर्धा कंप्लीट झाली आणि त्या स्पर्धेचा नमो चषकाचा मालिकाभराचा हकदार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. तर स्ट्राईक एंडवरती नवीन बॅटर सतीश थोरात याला आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवरती. जास्त तसं प्रत्युत्तर इथे देण्यात आलं. पुढच्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे संदीप. हाफ ट्रॅकर एक्सा कव्हरला केला. ओव्हर द इनफिल्डला भेटत असताना डीप एक्सा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाव मिळतील 4, चौकार. आणि स्वागत प्रतीकच्या इथे सतीच्या बॅटमधून चौकारानं आलं. हा बॉल मिस टायमिंग आहे परंतु लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नाही आहे. निर्जन स्थळी याही बॉलवरती रिझल्ट सेम. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवरती दुसरा, चौकार. करायचा होता. पहिल्या षटकामध्ये सपाटून मार खाल्लाय संदीपने. विकेटी मिळवल्यात परंतु 12 धावा त्याच्या विरोधात आल्यात. आज 22 वर्षाच्या यशस्वी जयस्वालच्या बॅटमधून दुसरं शतक कसोटी क्रिकेटमध्ये आलंय. भारतीय संघ 213ला 3 आहे सध्याची परिस्थिती. भारतीय संघ इंग्लंडच्या अगेन्स्ट खेळत आहे परंतु जो यशस्वी जयस्वाल ज्याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वळण्याआधी IPL मध्ये येण्याआधी पाणीपुरी सुद्धा विकली होती मुंबईच्या अगदी क्रॉस मैदानाच्या बाहेर, तो खेळाडू आज जगविख्यात जगप्रसिद्ध असा खेळ मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळालाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज. यावेळेला ऑन साइडला फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. धाव मात्र मिळणार नाही आहे. डॉट बॉल आलाय. येणारे 25 बॉलचा खेळ शेष आहे. सहेज जायची आवश्यकता मॅच मध्ये राहील. हा चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. सतीश थोरात जास्तीचा आविष्कारांच्या फटक्यांवरती भर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला त्याने स्ट्रोक चांगल्या रीतीने खेळला होता. आपण ऑन स्क्रीन पाहतो या स्पर्धेचे निर्माते जनक दिनेजी पोपेटा साहेब यांना ऑन स्क्रीन आपण पाहतो या स्पर्धेचा ते आस्वाद घेत असताना पाहायला मिळतात. पहिलं मॅच त्यांच्या टीमने जिंकली आहे. अडबा बाटने स्लॉक स्वीप आविष्कारांचा इथे दमदार पेशकश मैदानाच्या आतमधून येतोय. हा घणाघाती स्ट्रोक षटकार.
धावा धाव फलकावरती आहेत. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट मी प्रत्येक प्रेक्षक वर्गाचं आणि खेळाडूंचं लक्ष वेधेन. आमच्यापर्यंत एक आधार कार्ड प्राप्त झालं आहे आम्हाला. अर्थात आयोजकांना तो कोणाचंही असेल तर कृपया घेऊन जा, कारण हल्लीच्या कालावधीमध्ये आधार कार्डवरून पैसेही काढले जातात. किरणजी माने यांचं आधार कार्ड आहे, कृपया आपण या आणि आपला आधार कार्ड आपण इथून घेऊन जा. कृपया आम्ही आपलं लक्ष वेधतोय. आधार कार्ड ही इम्पॉर्टंट गोष्ट झाली आहे भारतामधील. तुम्ही एक प्रमुख नागरिक असाल तर ज्यांना कुणाला मिळायला मी त्यांचं कौतुक करेन की त्यांनी आणून दिलं, कारण आधार कार्डवरती सिम कार्ड्सही घेता येतात, आधार कार्डवरती पैसेही काढले जाऊ शकतात. 2 मिनिटांमध्ये पहिले षटक संपले. पूर्वार्ध 23 मिनिटांमध्ये संपला होता. मैदानाच्या आतमध्ये वळीयात सामन्याला सुरुवात होत असताना पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. इथे डॉट बॉल येत असताना प्रतीक ठाकूर हा तोच बॅटर आहे ज्याने या क्रीडांगणावरती धावांची लयलूट केली. नमो चषकामध्ये मालिकावीराचा तो हकदार राहिला, परंतु या मॅचमध्ये तो किती महत्वाचा राहतो हे पाहावं लागेल, कारण जिथे 58 धावसंख्येचा पाठलाग करायचा, पहिल्या षटकामध्ये 18 आल्या. 23 बॉल आणि 40 ची आवश्यकता अजूनही आहे. सामना इथून बनू शकतो. गणेश गोलंदाजी मार्कवरती आलाय. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. साइड आर्म ऍक्शन आहे गोलंदाजाची. हा चेंडू आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. रिप्ले आपण पाहतोय. साइड आर्म ऍक्शन. अँगल बनवला, उजव्या यष्टीच्या बाहेर टाकला आणि टिचून मारा, ज्याला आपण वाईड यॉर्कर या पद्धतीने हा चेंडू इथे हातात असताना पाहायला मिळालाय. 22 बॉल आणि 40 ची आवश्यकता. आस्किंग रन रेट 10.91 च्या धावगतीने धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. गणेशचे 2 बॉल सुरुवातीचे निर्धाव स्वरूपाचे आलेत प्रतीक ठाकूरच्या विरोधात. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना गणेश पुढचा बॉल. यावेळेला चेंडू खाली राहिला. यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. गणेश तलवारची गोलंदाजी जी आहे ना, ती फलंदाजांना संभ्रमामध्ये टाकणारी राहिली आहे. कधी चेंडू बाहेरच्या दिशेने, कधी चेंडू उसळी घेणारे, कधी चेंडू कमी गतीने, कधी चेंडू खाली राहणार आहे. अर्थात प्रत्येक बॉल हा प्रश्न विचारणारा राहिला बॅटरला, संभ्रमामध्ये टाकणारा. 4ही मुंढ्या चित केलाय. डॉट बॉल आल्यात. पहिले 2-3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आल्यात. 21 बॉल 40 ची आवश्यकता. या मॅच मध्ये कलाटणी देणारं षटक राहू शकतं का? पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाने सपाटून मार खाल्ला. पॉवर प्लेच्या षटकाचा पॉवरफुल समाचार घेण्यात आला. हा बॉल खोला टाकला. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. या बॉलवरती धाव मिळतील त्या 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू. मुंबईचा क्वीन नेकलेस समजला जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह पेक्षाही सुंदर हा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. चौकार आलाय. पुढचा बॉल. याला बॅटची लिडिंग एज. स्वतः गोलंदाज सांगतो इट्स माइन. गणेश तलवार चेंडूच्या खाली. त्याच्या हातून झेल निसटलाय. टेक द कॅचेस, विन द मॅचेस. पकडू कॅच, जीतो मॅच. सकाळी अंघोळ करत असताना ओला साबण हातातून निसटवाना, त्या रीतीने हा बॉल इथे हातातून निसटलाय. कॅचेस सुटल्यात. अशा खेळाडूचा झेल तुम्ही सोडलाय की तो पारंगत आहे. या मैदानाचा खडान खडा तो जाणतो. त्याचा झेल सोडणं ही बाब पथ्यावरती पडणार नाही. धाव मिळाली. एक संघाची धावसंख्या 23 ला 1. 23 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना हॅलो किड्स कळंबोली टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. DDSR ग्रुप सध्या झगडेला धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न करतोय. धावा बनतील. धावांची पाठलागी यशस्वीरित्या करण्यात येईल या ती मात्र शंका नाही आहे. प्रशस्त असं क्रीडांगण. अगदी त्याच वेळेला आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय खऱ्या अर्थानं एक LED स्क्रीन. स्काय विजन अर्थात संजीवजी चौधरी यांची ही स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. अगदी एखाद्या मोठ्या कार्यक्रमासाठी आपल्याला हवी असेल तर स्काय विजन टीम नेहमी सज्ज आहे. ऑन साइडला जस्ट अ फ्लिक ऑफ द रिस्ट. ऑन साइडला केलेला हा चेंडू द फ्रंट ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना संघाची धावसंख्या 24 ला 1 आहे. सुस्थितीमध्ये संघ पाहायला मिळते. सशक्त अशी धावफलकावरती 12च्या धावगतीने 24 आल्यात. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ शेष आहे. 34चा पाठलाग करायचा. 11.33च्या धावगतीने या धावसंख्येचा पाठलाग करायचा. या एक SK साऊंड यांच्या माध्यमातून एक मधुर संगीत.
आज एकंदरीत आपण पाहतो ना एक चांगल्या दर्जाचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळतं. 24-1 सचिन रमेश तेंडुलकर. 24 एप्रिल हा जन्मदिवस आठवतो. परंतु आज जेम अँडरसन आज मैदानाच्या आतमध्ये उतरला. इंग्लंड संघाचा 41 वर्षाचा खेळाडू भारतीय संघाच्या अगेन्स्ट. त्याने शुभमन गिलला बाद केला आणि 5 वेळेला त्याच्या नावावरती हा कारनामा आहे शुभमन गिलला बाद करण्याचा. सचिन तेंडुलकरला 9 वेळा जिथे आपण पाहिलं ना तर जेम्स अँडरसनने बाद केलंय. एकंदरीत धाव फलकावरती धावा त्या 24 एक खेळाडू बाद झालाय. सतीश तोरात स्ट्रायकर एंडवरती आहे. 5 बॉल 15 वरती तो नॉट आउट खेळतोय. एक्स्ट्रा कव्हरला चौकार, लॉंग ऑनला चौकार, ऑन साइडला षटकार, स्लॉग स्वीप करत असताना चहूबाजूला फटकेबाजी केली आहे. विस्फोटक आणि नीडर अंदाजामध्ये बॅटिंग करणारा सतीश ऑन स्ट्राईक आहे. सुरेश मोहिते गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना एक लांबवरचं रनअप आहे त्याचं. पुढचा बॉल इथे लोअर फुलटोज आहे. एक्स्ट्रा कव्हरला केले. क्षेत्ररक्षक नाहीये. एक तर निश्चित मिळेल. भाग मिल्का भाग. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तद्वर मात्र इथे धावा अर्जित करण्यात येत असताना 26 रन्स ऑन दी बोर्ड. 26 धावा धाव फलकावरती आहेत. 17 बॉल 32 ची आवश्यकता. 17 चेंडू आणि 32 धावा या मॅच मध्ये तुम्हाला बनवावा लागतील विजयासाठी. 58चा पाठलाग. पहिल्या मॅच मध्ये 39, दुसऱ्या मॅच मध्ये 29, तिसऱ्या मॅच मध्ये 58. अर्थात धावा आता मात्र वाढू लागल्यात. धावा येणं गरजेचं असतं प्रत्येक सामन्यांच्या दरम्यान आणि त्या धावांची लयलूट मैदानाच्या आतमध्ये होते. सतीश ऑन स्ट्राईक. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. इथे मात्र आपण पाहतोय ना एक धाव निश्चितच मिळेल का. चिकी सिंगल इथे अर्जित करण्यात आली. बॅकअप नाही आहे हे जाणतो क्षेत्ररक्षक आणि याचंच कारण इथे त्याच्या माध्यमातून डायरेक्ट हिट लगावण्यात आलेला नाही आहे. त्याने जोखीम पत्करली नाही. लेग बाईटच्या स्वरूपामधून एक धाव आली. 27 धावा धाव फलकावरती. 16-31 ची आवश्यकता या मॅच मध्ये राहणार. सतीश तोरात जास्तीत जास्त इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तो करतोय. हल्लीचं क्रिकेट हे आविष्कारांच्या फटक्यांवरती जास्तीचा भरोसा ठेवतात हे हल्लीचे बॅटर. कारण शास्त्रशुद्ध तुपातली फलंदाजी करण्याचं क्रिकेट हे हल्लीचं बाजूला राहिलंय. षटकार आणि चौकाराला जास्तीचं प्राधान्य देणारं क्रिकेट हे निश्चितच पाहायला मिळतं. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. स्ट्राईक एंडवरती प्रतीक ठाकूरला आपण पाहतोय. 5 बॉल त्याने फेस केलेत. 5 धावसंख्येवरती 100च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. प्रसादचंही कौतुक करेन मी. तो डेथ ओव्हर मध्ये आला. संघाला विजयात जिथे आवश्यकता होती धावांची त्याने काय षटकार टोकला होता डाऊन द ग्राउंड. तो मैदानाच्या आतमध्ये लॉंग ऑनला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज काहीशी व्यूहरचना सुरेश मोहिते आखत असताना पाहायला मिळतोय. काहीशे टाइम लिमिट्सही आहेत. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक हाताळायची बंधनकारक आहेत. पुढचा बॉल यावेळेला मोठा फटका प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय का. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत गगनचुंबी गगनभेदी गगनाला गवसणी घालणारा उत्तुंग षटकार. आपण ऑन स्क्रीन पाहतोय. डाऊन द ग्राउंड पुढ्यात टाकला आणि एक चांगलं कॅमेरा वर्क देखील पीडीसीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. समोरच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर अगदी व्यासपीठाच्या समोर पाहायला मिळाला. दर्जेदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होत असताना आमचे महेश मोरे यांचंही कौतुक करेन मी. चांगल्या रीतीने कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या षटकाराच्या मदतीने 33 आहेत आणि समोरचा कॅमेरामॅन नीरज यांचंही कौतुक करायला हवं. दोन्ही कॅमेरामॅन चांगल्या रीतीने कामकाज करतात. 15 बॉल 25 ची आवश्यकता. मॅचला कलाटणी दिली. एकच फाईट आणि वातावरण टाईट वातावरण केलं प्रतीक ठाकूरने. हा बॉल बॅकफुटला येत असताना कट केलाय. डीप स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. धाव मिळतील 4. आणखीन एक सणसणीत चौकार. अर्थात आदरणीय उमेशजी खानावकर साहेब यांच्याकडून प्रत्येक आयवा कॅच साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आयवा कॅच प्रेक्षकांसाठी असेल. खेळाडूंनी कॅच घेण्याचा प्रयत्न करू नका. केवळ प्रेक्षकांसाठी असेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जिथे 37 आहेत. पुढचा बॉल बॅकफुटला आणखीन एक कट केला. एक धाव तर निश्चितच मिळेल. पहा
या आधीच्या षटकामध्ये गोलंदाजाने गणेशने सोडलेला झेल जो होता ना तो किती उपद्रव करतोय मैदानाच्या आतमध्ये प्रतीक ठाकूरच्या रूपाने. त्याने झेल घेण्याचा प्रयत्न केला. 8 बॉल 16 वरती नॉट आउट केलं प्रतीक ठाकूर. त्याचा झेल सुटला होता. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा त्या 38-20 ची आवश्यकता. भारतीय संघ आज रजत पाटीदार हा देखील खेळत असताना पाहायला मिळतोय, ज्याला आज कॅप मिळाले. डेब्यू करतोय, डेब्युटन आहे आणि तोही 23 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय. 125 यशस्वी जयस्वाल. 223 ला 3 भारतीय संघ. मैदानाच्या आतमध्ये 38 ला 1. हा चेंडू पुलर लेनचा पाहायला मिळाला. ड्रायव्हिंग लेनला कव्हर्सला केले. डीपॅक्सच्या कव्हरला क्षेत्ररक्षक येतोय. केवळ एकेरी धाव इथे सिंगल्स अवेलेबल होती आणि ती इथे घेण्यात आली आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडेल. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 39 धावा धावफलकावरती येणारे 12 बॉल 19 ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 19 ची आवश्यकता. या ऐकूया, घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐकूया डीजे कडून एक मधुर संगीत. कॅश प्राइज आहे प्रत्येक आयवा कॅट साठी आणि हे डीजेने केलेले हे डेडिकेट असावं हे गीत, कारण या गोष्टीमध्ये ना पारंगत आहेत आमचे डीजे मास्टर उदय पवार यांना आपण पाहतोय. SK साऊंड कोण विसरेल चला हवा उद्याच्या सेट वरती ज्यांचा डीजे नेहमीच पाहायला मिळत असतो आणि एखादा समालोचकाचा आवाज कसा सेट करायला हवा ना हे त्यांनी चांगल्या रीतीने ते नेहमीच जाणतात. कौतुकास्पद कामगिरी SK साऊंड असेल. त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून विजय मंडप डेकोरेटर्स असतील, I1 इंटरनेट असेल, स्काय विजन LED स्क्रीन असेल, त्याच वेळेला केगन वॉटर्स असेल त्यांचंही आपण कौतुक करायला हवं. जिथे रिओ एनर्जी ड्रिंक्स त्यांचंही आपण कौतुक करूयात आणि सिमिरा डायजॉक्सनिक्स यांचंही कौतुक आपण करूयात. त्यांच्या माध्यमातून ॲम्ब्युलन्स सुविधा देखील उपलब्ध आहे. अशी घटना घडू नये हे घडणाऱ्याचरणी प्रार्थना आपण करूयात. परंतु ज्या वेळेला प्रसंग अवधान यासाठी राखलं आयोजकांनी ऑन अ स्क्रीन या आयोजितील प्रमुख दुवा प्रमुख बाब दिनेशजी पोपेडा साहेब यांना आपण पाहतोय. डीजी पोपेडा कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर आपल्याला ऑन अ स्क्रीन पाहायला मिळतात. आणखीन एक रॉयल पर्सनॅलिटी या कळंबोली मधील आपण पाहतोय, कारण एक रॉयल पर्सनॅलिटी ज्यांचं नाव मी तर म्हणेन ना प्रवीणजी अर्जुने सर जे क्रिकेटचे चाहते आहेत किंवा जे व्यक्ती ज्या ज्या वेळेला आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब यांना जाणतात ओळखतात त्यांचा नंबर हा निश्चितच रॉयल पर्सनॅलिटी म्हणून सेव्ह असेल. रॉयल पर्सनॅलिटी आहेत आणि म्हणून की काय रॉयल कळंबोली हा संघ नेहमीच खेळत असताना आपल्याला पाहायला मिळायचा. 40+ खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे आणि खऱ्या अर्थानं आकाश तारेकर आज आपण पाहिलं ना रायगडचा बायकर मॅन आज या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी पाहायला मिळाला. आकाश तारेकर असेल, मग त्याच वेळेला मनी शर्मा असेल, प्रशांत खानावकर असेल, मग मंगेश साळुंके असेल, त्याआधी आपण रामाला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हे जे खेळाडू आहेत ना हे रॉयल कळंबोलीसाठी चांगल्या रीतीने कामकाज करत असताना मग रायगडचा टायगर, मग त्याच वेळेला आपण टोंडरे गावचा सुपुत्र विश्वास पाटील यांनाही आपण रॉयल कळंबोलीसाठी खेळत असताना पाहायला मिळालंय. अर्थात रॉयल हे नाव या संपूर्ण भारतवर्षामध्ये घेऊन जाण्याचं कामकाज ज्या पर्सनॅलिटीने केलं. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती 39 आहे. डॉट बॉल आलाय. येणाऱ्या 11 बॉल आणि 19 ची आवश्यकता आहे. गणेश हा तोच खेळाडू आहे ज्याच्या हातून झेल निसटला होता प्रतीक ठाकूरचा. या मॅच मध्ये कमबॅक करायचा आहे ना तर विकेट मिळवाव्या लागतील आणि त्या विकेट त्याला घेणं गरजेचं आहे. विकेट इम्पॉर्टंट आहेत. एक मोठा टास्क असेल. 11 बॉल आणि 19 ची आवश्यकता. लोअर फुल टोज ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. इथे मात्र एक रन्स निश्चितच प्राप्त होईल इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर. एकेरी धाव येत असताना लेग बाईटच्या स्वरूपामधून संघाची धावसंख्या 40 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 10 बॉल 18 ची आवश्यकता. 10 चेंडू आणि 18 ची आवश्यकता मॅच मध्ये राहणार. लेग बाईटच्या स्वरूपामधून ही धाव येत असताना पाहायला मिळाली आहे. गणेश एक षटक त्याने हाताळलं. 6 धावा त्याने खर्च केल्यात. टाइम लिमिट्स आहेत याकडे लक्ष वेधूयात. मॅन इन ब्ल्यू मॅन इन येल्लो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. या वर्षीच्या
विश्वचषकाच्या दरम्यान फायनलची मॅच देखील पाहायला मिळाली. खूप साऱ्या अपेक्षांचं ओझं घेऊन भारतीय संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि याचंच कारण की काय तिथे पराभूतीच्या छायाखाली जावं लागलं. मैदानाच्या आतमध्ये वळूयात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा गणेश सज्ज होत असताना पाहायला मिळेल. प्रतीकच्या विरोधात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणखीन एक झेल. नसीब भी हमेशा ही बहादुरों का ही साथ देता है. रोशनच्या हातून सुटलेला हा झेल प्रतीकला आणखीन एक जीवदान. झेल निसटलाय. जीवदान नेहमीच क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती हानिकारक राहतात. विश्वचषकामध्ये ग्लेन मॅक्सवेलचे झेल सोडले आणि जिथे 201 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आली आणि अर्थात अफगाणिस्तान संघ मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा चुकी होतीये. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चौकार. एक आता मात्र 8 बॉल आणि 12ची आवश्यकता. सामना कुठे होता पहा. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. चित्त थरारक ही लढत. नाट्यमय वातावरण निर्माण केलं रोशनने. धावफलकावरती 6:46ला 1 आहे. 8ला 12ची आवश्यकता आहे. 8ला 12ची आवश्यकता. हा बॉल इथे हाफ ट्रॅकर गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. पहा सामन्यामध्ये किती गोष्टी घडल्यात. एकाच वेळेला अनेक गोष्टी घडत असताना पाहायला मिळाल्या. कॅच सुटला, चौकार आला, तदनंतर हे अवांतर बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 47 धावा धावफलकावरती आहेत. 8 बॉल आणि 11ची आवश्यकता. 8 चेंडू आणि 11 धावा. मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. गणेशचा हा चेंडू खाली राहिला. यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. ढुंडो ढुंडो रे चांदणा असं सांगणारा धुक्यामध्ये हरवलेली वाट होती प्रतीक ठाकूरसाठी हा बॉल. 10 चेंडू 22 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. संघाची धावसंख्या 47ला 1. येणारे बॉल तुमच्याकडे असतील ते अर्थात इथून 7 बॉल आणि 11ची आवश्यकता राहिली या मॅचच्या दरम्यान. 7 चेंडू आणि 11 धावा. पुढचा बॉल गोलंदाज. यावेळेला मोठा फटका लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. जज केला त्याने टिपला झेल. मॅचला कलाटणी. येणारे 6 बॉल 11ची आवश्यकता असताना प्रतीक ठाकूर बाद. ला 2. 6 बॉल 11ची आवश्यकता. सामना होता कुठे, आला कुठे, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. या षटकामध्ये गणेशने कलाटणी आणून दिली आहे आणि ज्या खेळाडूचा झेल त्याने सोडला होता ना त्यालाच इथे बाद केलाय. पहा या स्पर्धेच्या माध्यमातून कळमोली प्रीमियर लीग 2024 चौथं पर्व आहे. मी कौतुक आदरणीय विजयजी मनोहर शेठ खानावकर साहेब यांचं करेन, दिनेजी पोपेटा साहेब यांचं करेन, हनुमंत चौधर साहेब यांचं करेन. कारण क्रिकेटला फक्त क्रिकेट ही स्पर्धा आयोजन केले नाही आहे. इथे येणाऱ्या स्पर्धेतील प्रत्येक प्रेक्षक वर्गाचंही त्यांनी चांगल्या रीतीने जाण ठेवली आहे. कारण प्रत्येकाला या स्पर्धेच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे आणि दोन्ही पद्धतीचे जेवण आहेत. क्या बात आहे. व्हेज आणि नॉन व्हेज. ज्याला आपली आवड पूर्ण करायची आहे त्या प्रत्येक प्रेक्षक वर्गाचं आम्ही लक्ष वेधूयात की व्हेज आणि नॉन व्हेज अशा स्वरूपाचं दोन्ही प्रकारचं जेवण आहे. आणि खेळाडूंसाठी प्रेक्षक वर्गासाठीही ही सुवर्ण संधी आहे. येत्या 3 दिवस दुपारचं जेवण घरी बनवलं जाणार नाही. मैदानाच्या आतमध्ये वळूयात जिथे धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 3 आयोजकांपैकी एक
आपण दिनेजी पोपेडा साहेब यांना ऑन ऑफ स्क्रीन पाहतोय. आज या जीवनाचा आस्वाद घेण्यासाठी प्रत्येक प्रेक्षक वर्गाचं लक्ष वेधूयात. 6 बॉल 11ची आवश्यकता. 47ला 2 अजिंक्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हा बॉल ऑन साइडला आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. घणाघाती स्ट्रोक. 40+ खेळाडू सतीश थोरातच्या बॅट मधून षटकार. आला. संघाची धावसंख्या 53. अर्धशतक कंप्लीट. 5ला 5 हव्यात. रन बॉल इक्वेशन. हा बॉल देखील मॅच फिनिश ऑन ही स्टाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सतीश थोरातच्या बॅट मधून. मध्यंतरी ना विनायक माळीची एक व्हिडिओ पाहिली आणि त्यामध्ये कॅरेक्टर होते पप्या इकडे फोटो काढ आणि कॅप्शन मध्ये लिहू मॅटर क्लोज. काय मॅटर क्लोज केला या बॅटरने. सतीश थोरातला ती कॅप्शन ही मी म्हणेन की शोभून दिसते. त्याने सामना इथे फिनिश केलाय. दोन्ही टीम हस्तांदोलन करणं गरजेचं राहील. दोन्ही टीम हस्तांदोलन करणं गरजेचंच आहे. या स्पर्धेचा नियमच आहे. मैदान सोडत असताना रामा आम्ही आपलं लक्ष वेधू की आपल्याला जो संघाचा डगआउट आहे तिकडे जायचं आणि हस्तांदोलन करायचं आहे. हँडशेक गरजेचं आहे. या स्पर्धेचा नियम. हा सामना इथे जिंकला 8 विकेटने. या मॅचचा शिल्पकार प्लेअर ऑफ द मॅच या आपण आमंत्रित करूयात. या पण या मॅचचा प्लेअर